भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील PSIवर लाच प्रकरणी अखेर गुन्हा दाखल। भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाणे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलं असून जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने SCBने केलेली धडक कारवाईमुळे संपूर्ण पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे। एका गुन्ह्यात अटक न करण्याच्या कारणासाठी तब्बल 30,000 रुपयाची लाच मागण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला आहे। त्यामध्ये 20,000 रुपये तडजोड झाल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे। या प्रकरणात बाजारपेठ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक राजू सांगळे तसेच त्यांच्या खासगी पंटर सलीम कुरेशी राहणार बोदवड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच बाजारपेठ पोलीस ठाण्यात संबंधित प्रकरणात अटक काढून केवळ चॅप्टर कारवाई करण्यासाठी उपनिरीक्षक राजू सांगली यांनी सुरुवातीला 30,000 रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे। तक्रारदार रक्कम जास्त असल्याचं सांगितल्यानंतर चर्चेनंतर अखेर 20,000 रुपयात व्यवहार मिटला होता। तसेच तक्रारदाराने जळगाव SCBकडे धाव घेत आपली तक्रार दाखल केली होती। प्राथमिक चौकशीत लाचेची मागणी झाल्याचं स्पष्ट होतं। SBIच्या पथकाने स्थापन एप्रिल 2026 मध्ये तक्रारदाराला ठरल्याप्रमाणे रक्कम देण्यासाठी पाठवण्यात आलं। मात्र शेवटच्या क्षणी उपनिरीक्षक व त्याचे पंढरीला संशय आल्याने प्रत्यक्ष रक्कम स्वीकारण्यात आली नाही। तरी देखील SBIने केलेली दोनही मुद्रा संभाषण भारताने व इतर तांत्रिक तपासणी लाचेची मागणी झाल्याचं निष्पन्न झाल्याची माहिती आधारावर शुक्रवारी स्थानिक पंढरी सलीम कुरेशी याला ताब्यात घेण्यात आलं। त्याची कसून चौकशी सुरू आहे। दुसरीकडे पोलीस उपनिरीक्षक सांगळे हे सध्या आजारपणाच्या रजेवर असल्याचं सांगितलं जात असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांच्या लाचेमुळे संपूर्ण भुसावळ पोलीस स्टेशन भीतीच्या वातावरणात निर्माण झालं आहे। ही धडक कारवाई जळगाव SCBचे उपाध्यक्ष योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, निरीक्षक रेश्मा अवतारे व त्यांच्या पथकाने केली। पुढील तपास आणखी काही धक्कादायक बाबींसमोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तसेच शहरांमध्ये विमल पान मसाला, नशीला पदार्थ, मटका मोठ्या प्रमाणात धंदे चालू असून या धंद्यांची वसुली करण्यासाठी अजून काही पोलिसांनी नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्या देखील चौकशा व्हाव्या। त्यामध्ये सोपानवाणी काही पोलिसांचे पंटर देखील असल्याचं बोललं जातं। यावर पोलीस अधीक्षक श्रीकांत धुळे कठोर कारवाई करावी अशी मागणी शहरातील सर्वसामान्य नागरिक करीत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.